यासाठी बसलोय, तुम्हाला ज्या दिवशी वाटेल की हे व्यवस्थित नाही करत त्या दिवशी नका ना, पण ज्या दिवशी ते कष्टानं करते त्या दिवशी तरी समाजाला पाजर फुटला पाहिजे. आपलं लेकरं म्हटलं चला मुंबईकडे, शंका कुशंका नको, कुणी त्या ठेवू नका, मी खरंच नाहीये. आणि तुमच्याकडून काही चुका झाल्या असल्या तुम्ही मान्य करा समाजापुढे, मी करतो. मी चुकलेल्या समाजाला सांगतो, सगळं महाराष्ट्रात तुम्ही सुद्धा धनगर बांधव ऐकता, मी सगळं मान्य करतो. असं असं झालंय, तुमच्याकडून काही झालं असेल सोडून द्या. आता आमचं ते आता मला यांनीच सांगितलं, आम्ही कुणी तुम्ही म्हणले, आम्ही व्यासपीठावर ठरवलं असा असं विषय तसा तसा आहे, तुमच्यासारखं समजा एकच बसायचा. पण आमचं मेनू ठरलं, आमचेच लोक म्हणले व्यासपीठावर नको दुसरं कोणी, तुम्ही एकटे. त्यामुळे ते समाजाला मान्य असेल तर ठरू द्या, नसेल तर नको. मी एक उदाहरण म्हणून सांगतो. बीडला मोर्चा होता आणि बीडच्या मोर्चा दिवशी श्रीमंत छत्रपती संभाजीराजे साहेब तिथे आले आणि तिथलं अध्यक्षस्थान माझ्याकडे होतं. अध्यक्षस्थान माझ्याकडे होतं. भाषणाची वेळ आली, सगळ्यांनी सांगितलं जरांगे पाटीलला शेवटी बोलणार आहे. मी सांगितलं अजिबात जमणार नाही, माझा राजा इथं बसलेला असता